तर मित्रांनो, माझ्या मार्केट या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. पाहूयात उद्या निफ्टी आणि बँक निफ्टी कशा पद्धतीने कामकाज करू शकते. काल काय डिस्कशन झालेलं होतं आपलं. काल क्लिअरली हे मेन्शन होतं की कालची जी मूवमेंट आहे एक चांगली ग्रीन कॅन्डल बनलेली आहे, पण आज महत्त्वाचं कामकाज असू शकतं. कारण का एक तर आज होती एक्सपायरी आणि दुसरं महत्त्वाचं कारण होतं की जी कॅन्डल आलेली आहे ना, जी ग्रीन कॅन्डल आली आहे त्याला फॉलोअप कॅन्डल येणं खूप गरजेचं होतं आणि ती सस्टेन होणं खूप गरजेचं होतं. म्हणजे जिथून फॉल सुरू झाला मागच्या शुक्रवारी ती लेवल होती 440ची, 22,440. आता त्याच्यावरती बंद होणं किंवा त्याच्या आसपास बंद होणं गरजेचं होतं. त्या अनुषंगाने किंवा त्या दृष्टीने आजचं कामकाज महत्त्वाचं होतं आणि झालंही तसंच. आजचं कामकाज स्टेडीली मार्केटवरती आहे, याच्याविषयी मी चर्चा करतो. परंतु एक स्टेडीली मार्केटवरती आहे, मध्ये एक फक्त झटका बसला आहे, परंतु बाकी आणि कॅन्डलसुद्धा एकदम सॉलिड आहेत किंवा स्लोली का होईना परंतु वरती जाऊन आणि डे हायला मार्केट बंद झालेलं एक चांगली कॅन्डल आहे. मग आता उद्याचं क्लोजिंगसुद्धा तेवढंच महत्त्वाचं असू शकतं, कारण का वीकली क्लोजिंग आहे आणि गेले काही शुक्रवार आपण पाहतो एक वोलेटाईल सेशन आपण पाहतोय गेल्या काही शुक्रवारपासून, म्हणून ते सुद्धा महत्त्वाचं असतं. आता आजचं जे कामकाज झालं आहे ते कसं महत्त्वाचं आहे हे पाहूयात. काल काय डिस्कशन झालेलं होतं. मार्केट गॅपअप होऊ द्या, फ्लॅट होऊ द्या, गॅपडाऊन होऊ द्यात. 320 असेल, 260 असेल आणि अगदीच थोडंफार अजून खाली गेलं तर 240 असेल. इथपर्यंत आपण काय करायचं आहे, बाईंगचाच विचार करायचा आहे. मार्केट एकदा खाली येऊ शकतं आणि या लेवलला परफेक्ट बाईंग आपलं बनवू शकतं आणि झालंही तसंच. चांगलं गॅपअप म्हणजे अपेक्षेपेक्षा मोठं गॅपअप, जसं जे गिफ्ट निफ्टी दाखवत होतं किंवा ग्लोबल मार्केट दाखवत होतं ना, त्याच्या अपेक्षेपेक्षा जास्त गॅपअप आणि तेवढीच शार्प सेलिंग आलेली आहे. का तर इथे जे काही पोझिशन घेऊन गेलेले असतील ना ते प्रॉफिट बुक नक्कीच करणार असतात अशा परिस्थितीमध्ये. कारण का 22,000पासून जे मार्केट 22,500पर्यंत आलेलं आहे तिथे प्रॉफिट बुकिंगची अपेक्षा नक्कीच होती आणि झालंही तसंच. अगदी एक शार्प कॅन्डल आपल्याला बनताना पाहायला मिळालं. म्हणजे पहिल्या अर्धा पाऊण तास तर मार्केटमध्ये कंटिन्यू सेलिंग सुरू होतं आणि ज्या लेवल आपण डिस्कशन केलेलं होतं ना त्या लेवलच्या आसपासच एक चांगलं प्रॉफिट बुकिंग आपण कंप्लीट होताना पाहिलेलं आणि मग त्यानंतर मार्केटमध्ये एक चांगली अपसाईड आपण पाहिलेली आहे आणि हे फॉर्मेशनसुद्धा बनलेलं होतं. ही जी कॅन्डल आहे, ज्यांना कॅन्डलस्टिक समजतात त्यांनी, की ज्यांना चार्ट पॅटर्न समजतात, ज्यांना ऑप्शन चेन समजते आहे, कोणाला डेटा समजतो आहे, त्या पद्धतीने काहीही, पण इथे एक चांगलं बिल्डअप होताना पाहायला मिळालं आणि मग एक अपसाईड इथे मार्केट जी काही एक्सपायरीची मुवमेंट आहे ना ते दाखवून पूर्ण झालेली होती आणि मग एक स्टेडी मुवमेंट वरती आपण पाहिलेली आहे. नक्कीच आशा आहे तुम्हाला प्रॉफिट झाला असेल किंवा लेवल समजले असतील. काही लेवल मी टेलिग्राम चॅनललाही अपडेट केलेल्या होत्या, काही इथेही सांगितलेलं होतं आणि त्या पद्धतीचं कामकाज झालेलं आहे. आता उद्या महत्त्वाची मुवमेंट कशा पद्धतीने असू शकते किंवा महत्त्वाचे लेवल काय असू शकतात, व्हिडिओ अगदी शॉर्ट असणार आहे, त्यामुळे फक्त लेवलवरती फोकस करा. उद्यासाठी 560 जर ब्रेक होते ना तर आपण 700-720च्या दिशेने जात आहोत. 750 जी महत्त्वाची लेवल होती, जिथून ब्रेकडाऊन आपण पाहिलेला आहे या 700-800 पॉईंटसाठी किंवा 600-750 पॉईंट जी जो फॉल आपण पाहिले ना तिथून तो सुरुवात झालेली आहे ती लेवल आहे 750ची आणि तिथे एक सेलिंग प्रेशर पुन्हा आपल्याला जनरेट होताना पाहायला मिळू शकतो. म्हणजे 560 जर ब्रेक होते उद्या, फ्लॅट ओपनिंग बेस्ट ओपनिंग असू शकतं उद्यासाठी. जर इथे फ्लॅट ओपन होते आणि 560 ब्रेक होते ना तर मग तुम्ही 620 आहे, 680 आहे आणि 750 आहे या लेवलसाठी अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. उद्यासाठी सुद्धा तेच टेक्निक किंवा तेच लॉजिक. जर मार्केट मोठं गॅपअप होतं तर पुन्हा जिथपर्यंत तुम्ही पाहू शकता तर ती ही लेवल आहे 480च्या आसपास. 460-480 हा जो झोन आहे ना इथपर्यंत बाय ऑन डिप्सचा विचार तुम्ही करू शकता. लक्षात ठेवा, बाय ऑन डिप्स. आता काय होतं मार्केटमध्ये, नॉर्मली एक चांगल्या कॅन्डल बनल्याच्या नंतर अशी कॅन्डल बनणं हे मार्केटसाठी धोकादायक असतं आणि त्याची प्रोबॅबिलिटी कमी असते की एक स्ट्रॉंग बाईंग होतं आणि आज हे पाहणं महत्त्वाचं असेल की एफ आय जर बाईंगला आले असतील, ज्या पद्धतीच्या कॅन्डल बनत आहेत किंवा ज्या पद्धतीचं मार्केटने सस्टेन केलं आहे ना, कदाचित आज एफ आयचं बाईंगचा आकडा येऊ शकतो किंवा सेलिंग खूप कमी होताना आपल्याला पाहायला मिळू शकते. हा आकडा पाहणं महत्त्वाचं ठरेल, जो की अजून आलेला नाही, त्याच्यामुळे मला त्याविषयी जास्त बोलता येत नाही आहे. पण जर हा पॉझिटिव्ह आला असेल ना तर ते एक चांगलं साईन असेल किंवा निगेटिव्ह असला तरीही चालेल, फक्त कमी झालेलं पाहिजे. म्हणजे काल परवा जे काही सेलिंग होते ना त्यापेक्षा कमी झालेलं पाहिजे. म्हणून या कॅन्डलसाठी आपण ट्रेड प्लॅन करणार नाही आहे. जर अशी रेड कॅन्डल बनते ना तर मग सोडून द्या, कारण का याला कोणाचाही कंट्रोल असत नाही. जर अशी कॅन्डल बनते ना तर सोडून द्या. म्हणून डाऊन साईडचे तेवढे ट्रेड प्रेफर करायचे नाही आहेत. अगदी छोटा मोठा ट्रेड प्लॅन करायचा आहे तुम्हाला तर हा जो आहे 480 ते 440 ना इथे नो ट्रेड आहे. म्हणजे याच्यामध्ये काही करू नका, ना बाईंगचा विचार करा ना सेलिंगचा. हा जर 440 ब्रेक होते कोणत्याही कंडिशनमध्ये असू द्यात, ते फ्लॅटने असू द्यात किंवा गॅपडाऊन, जर गॅपडाऊन याच्या खाली झालं तर इथे रिटेस्टिंगला आल्याच्या नंतर ट्रेड प्लॅन करायचा. पण फ्लॅट ओपन होऊन किंवा थोडंफार गॅपडाऊन होऊन इथे ते सस्टेन करते 440 ब्रेक होते तर 60% क्वांटिटीने तुम्ही डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करा. लगेच आपलं व्ह्यू बदलला आहे का, मार्केट एवढे दिवस फॉलो होत होतं आणि आता आपण बाय ऑन डिप्सचा विचार करतो, म्हणजे आपण मार्केट अप ट्रेंडलाच जाणार आहे असं विचार करतो तर नक्कीच नाही. पण जे 2 दिवसाचं कामकाज आहे ना त्यावरती आपण इंट्राडेचा विचार करतोय. म्हणून 440 ब्रेक झालं तर एक डाऊन साईडचा ट्रेड तुम्ही प्लॅन करू शकता. 380-360 हे तुमचं पहिलं टार्गेट असेल. त्यानंतर
320 आहे आणि जो काही लो बनलेला आहे 240 260च्या झोनमध्ये तिथपर्यंत आपण जाताना पाहू शकतो, हे लक्षात ठेवायचं. म्हणून इथे नो ट्रेड आहे आणि याच्या 440च्या खालीच आपण डाऊन साईडचा थोडाफार विचार करू शकतो. बाकी अपसाईडच्या लेवल 750 720 जी लेवल आहे ना, जर इथे पोहोचतोय तर प्रॉफिट बुक करायला विसरू नका. कोणत्याही कंडिशनमध्ये तिथे तुम्हाला प्रॉफिट बुक करायचंच आहे. मग तुम्ही 22,000ला बाईंग केलेलं असेल, 22,300ला असेल, 22,400, 22,500, 22,600 कुठेही असेल, 720 750च्या झोनमध्ये एकदा प्रॉफिट बुक करायचाच आहे. जर 750 ब्रेक होते तर पुन्हा नवीन एंट्री करू शकतो, पण जे काही बाईंग करून आलेला असेल तो प्रॉफिट बुक तुम्हाला इथे करायचा आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतो पहा, बँक निफ्टी कालही शांत होती, आजही शांत आहे. म्हणजे निफ्टीला फॉलो केलं, पहिलं हाफमध्ये निफ्टीला नक्कीच फॉलो केलं, पण त्यानंतर निफ्टीचा चार्ट इथपर्यंत जवळजवळ सेम आहे, पण यानंतर निफ्टीने काय केलं तर या पद्धतीने कामकाज झालेलं आहे, एक्सपायरी असून सुद्धा, आणि इथे जाऊन बंद झाले. पण बँक निफ्टीमध्ये काय झालं, स्लोप थोडा कमी आहे आणि जी महत्त्वाची लेवल होती की 650 750 याच्यावरती क्लोज होणं गरजेचं होतं, जे की झालेलं नाही आहे. म्हणून उद्यासाठी सुद्धा त्याच लेवल ज्या काल डिस्कस केलेल्या आहेत याच्यावरती जर तुम्ही उद्या निघताय, ती लेवल असू शकते 48 750. लक्षात, 48 750 याच्यावरती जर उद्या बँक निफ्टी फ्लॅट ओपनिंग नंतर जाते तर बेस्ट असेल. पण गॅपअप जरी झालं तरी इथे सस्टेन करून एखादा नवीन ब्रेकआउट येतं. डेफिनेटली काल जे टार्गेट डिस्कस केलेले आहेत तेच, पहिलं टार्गेट छोटा असू शकतं, 48 850पर्यंत तुम्ही विचार करू शकता. त्यानंतर 49,050 ही लेवल आहे आणि त्याच्यावरती तुम्ही 49,300चा विचारसुद्धा करू शकता. मध्ये तुम्हाला 50 आणि 300 पॉईंट मोठे वाटत असतील तर 150 पॉईंटमध्ये त्याला 2 याच्यामध्ये डिवाईड करा, किंवा 100 पॉईंटमध्ये 2 याच्यात डिवाईड करा. इथे आपण जाऊ शकतो. डाऊन साईड बँक निफ्टी सस्टेन करते आहे गेल्या 2-3 दिवसापासून, किंवा अगोदर निफ्टीमध्ये फॉल होत होता तरी बँक निफ्टीमध्ये तेवढा मोठा फॉल होत नव्हता, ती सस्टेन करते आहे. तर तुम्ही त्या पद्धतीने विचार करू शकता. म्हणून डाऊन साईड थोडी खाली आहे, तीच लेवल पुन्हा 48,350 जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत तुम्ही बाय ऑन डिप्सचा विचार करू शकता. 48,350च्या खाली ही मोठी सेलिंग येईल असा विचार नाही आहे, पण 350च्या खाली तुम्ही 50-60% क्वांटिटीने एक डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. त्याचं पहिलं टार्गेट 48,200 आहे, त्यानंतर 48,000 ही सायकोलॉजिकल लेवल आहे आणि फायनल 47,800 आहे. सध्या 47,800 ब्रेक होईल याची शक्यता कमी आहे. आणि उद्या वीकली क्लोजिंग आहे, ते सुद्धा एक महत्त्वाचं असणार आहे. वीकली क्लोजिंग कशा पद्धतीने होते हे पाहूयात आणि मग इथून पुढचं काय डिसिजन असू शकतो, अपसाईड डाऊन साईड किंवा साईडवेज, तर त्यावरती आपण शनिवारी किंवा रविवारी जो व्हिडिओ येईल वीकली ॲनालिसिसचा त्यामध्ये चर्चा करूया. त्याबरोबरच जर तुम्हाला याचा फायदा होत असेल या ॲनालिसिसचा तर तसं कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, अँड कीप ट्रेडिंग.